ताडकळस जिल्हा परिषद सर्कलमध्ये चुरशीची लढत. पूर्णा तालुक्यातील ताडकळस जिल्हा परिषद सर्कलची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरत असून चर्चेला उधाण आलं आहे. भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मागणारे सुशिक्षित डॉक्टर दिगंबर डोरनरपल्ले यांना भारतीय जनता पार्टीचा एबी फॉर्म न मिळाल्याने जनतेचा आवाज म्हणून अपक्ष लढण्याचा निश्चय केला. तालुका परिसरातील गावखेडे व वस्त्यांमध्ये उत्स्फूर्त जनप्रतिसाद मिळत असल्याची चर्चा आहे. जनसंपर्कादरम्यान निवडून आल्यास पूर्वीच्या जिल्हा परिषद सदस्यांकडून रखडलेली विकास कामे गतीने पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आणि यामुळेच मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषद सर्कलमधून काय आहे, तुम्हाला काय वाटते, कोण निवडून यायला पाहिजे आणि तुम्ही कोणाला चॉईस करता तारखेत जिल्हा परिषद? नमस्कार, मी देवदास अर्जुनराव भडके, ताडकळस परिसरातील सामान्य माणूस आहे. या जे जिल्हा परिषद सर्कल ताडकळसमधून जे निवडणूक चालत आहे ती खूप जनतेमध्ये असंतोष पसरलेला आहे. कारण ज्यांना तिकीटं भेटायचे होते त्यांना तिकीटं भेटलेले नाहीत, त्यामुळे जास्त असंतोष पसरलेला आहे. आणि जे डोरनरपल्ले साहेब होते 3 महिन्यापासून त्यांनी प्रचार चालू केला पक्षाचं तिकीट मिळावं म्हणून. गोरगरिबांची खेड्यापाड्यांची खूप त्यांना प्रतिसाद मिळाला. त्यांना रस्ते नव्हते, काही नव्हते. त्यांनी सांगितलं आम्हाला रस्त्याची सोय नाही, काही नाही. आणि 100% आम्हाला निवडून दिल्याच्या नंतर तुम्ही 100% ग्रामीण भागातला जो माणूस असतो तो डोरनरपल्ले आहे बलशाचा, आणि तो ताडकळस सर्कलमधून उभा टाकत आहे आणि त्यांना प्रतिसाद खेड्यापाड्यांचा भरपूर मिळत आहे. कारण काय मत आहे, कोणाला निवडून द्या? आता आमचं त्यांचं सर्वांचं मत आहे डोरनरपल्ले साहेब, तुम्ही जरी तिकीट भेटलं तरी आम्ही तुम्हाला अपक्ष उभा टाका. आणि त्यांनी सर्वांनी त्यांना अपक्ष उमेदवारीसाठी लढण्याची प्रतिक्रिया केली आणि त्यांनी अपक्ष उमेदवार फॉर्म भरला आणि ते आता सध्याच्याला अपक्ष आहेत. त्यांची निशाणी सफरचंद आहे आणि सर्व जनता सफरचंदची निशाणी निवडून द्यायचा निश्चय केलेला आहे आणि प्रचंड मताने विजय करण्याची त्यांच्या मनामध्ये इच्छा आहे. नमस्कार, मी डॉक्टर दिगंबर सकाराम डोरनरपल्ले बलशेकर. माझी निवडणूक निशाणी सफरचंद आहे. मला सर्व गावातून ताडकळस सर्कलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, त्याबद्दल मी आनंदित आहे आणि जोशमध्ये प्रचार प्रसार करीत आहे. मी गाव तिथे सामाजिक सभागृह देईल. त्या सभागृहामध्ये लग्न असतील, छोटे मोठे कार्यक्रम असतील सामाजिक, ते पूर्ण होतील. आणि ताडकळस येथे अश्वरोह पुतळा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्याचा माझा मानस आहे. पहिले जिल्हा परिषद सदस्य झालेले तेव्हा ह्याच्या झालेले त्यांचा विकास खुंटलेला असं कुठेतरी वाटतंय का? काय प्रतिक्रिया येत आहे तुम्हाला? बिलकुल रोड नाहीये, लाईट नाहीये, शेततळ्याचा अभाव आहे, त्यामुळे सिंचनाचा प्रश्न रखडलेला आहे. शिक्षणाची सोय नाही आहे. त्याचबरोबर इथं आपल्याकडं रेस्ट हाऊसची व्यवस्था नाही आहे. एवढं मोठं गाव असताना यापेक्षा छोट्या गावामध्ये रेस्ट हाऊसची व्यवस्था आहे. बस स्थानक नाहीये, बाजारपेठाची व्यवस्था बरोबर नाहीये, सरकारी दवाखान्याला जाण्यासाठी रस्ता नाही, अँब्युलन्सची व्यवस्था नाही, रक्तपेढी नाहीये. इथं ब्लड बँक एक स्थापन करील मी इथं. ताडकळस आणि परिसरातील जनतेला काय आवाहन केले? ताडकळस आणि परिसरातील जनतेला मी आव्हान करू इच्छितो आहे की येणाऱ्या 7 तारखेला जिल्हा परिषदचं मतदान होत आहे, तर आमच्या सफरचंद या निशाणीवर फुल्ली मारून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करावं हीच विनंती करीत आहे. नमस्कार. मी बालासाहेब मंचकराव डुबे, पंचायत समिती फुलकळस गण 84 मधून पंचायत समितीचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हाताचा पंजा या निवडणूक निशाणीवर निवडणूक लढवत आहे. आणि आता आम्ही गावदौरा गावभेटी केल्या. बऱ्याच नवयुवक, सर्व वयोवर्ध सर्व मंडळींनी मला प्रतिसाद दिला आणि मी भविष्यामध्ये आरोग्य, शिक्षण या विषयावर काम करील. कृषीच्या ज्या योजना पंचायत समितीमधून चालतात, शेततळे, गायगोठे, शेतरस्ते, आनंद रस्ते याच्यासाठी मी प्रयत्न करील. घरकुलाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करील. सर्व गावाचा, आमचं गाव 2500 वोटिंग असलेलं गाव असताना सुद्धा उमेदवारी कोण्याही पक्षाने डावलण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही खंबीरपणे या ठिकाणी लढवत आहे आणि सर्वांचा प्रतिसाद चांगला आहे. आणि निवडून आलं तर प्रामाणिकपणानं 5 वर्ष जनतेची सेवा करीत
काँग्रेस राष्ट्रवादी पार्टी असं होतं थोडासा प्रभाव कमी झाला. आता काय तुम्हाला दिसताना काय वाटते काँग्रेस नाही, काँग्रेस पार्टीचा प्रभाव कमी झालेला नाही. ते जे मत आहेत ते मत कायम आहेत. सर्व धर्म समभाव चालणारी पार्टी आहे. सर्व धर्माचे लोक या ठिकाणी त्या पार्टीच्या माग आहेत. सध्या जरा वातावरण थोडं लोक काही आमिष दाखवून पैशाचा वापर करून करायलेत, परंतु यावेळेस तसं चालणार नाही. सामान्य जनता खेडेगावातील ताडकळसच्या बाजूची पूर्ण आमच्या सोबत आहे आणि आमची फुलकस पंचायती समितीतून सर्व धर्माचे लोक माझ्या सोबत आहेत आणि निवडून सीट येईल असा मला आत्मविश्वास आहे. पंचायत समिती गण हा ताडकळस जिल्हा परिषदच्या गटामध्ये असल्यामुळं ताडकळस जिल्हा परिषदसाठी आम्हाला पंजाचा राष्ट्रीय काँग्रेसचा जिल्हा परिषदचा उमेदवार नसल्यामुळं आम्ही गावकरी व माझ्यासोबतचे सर्व काँग्रेसी विचारधारेचे मंडळी जी आहे ती पूर्ण या अपक्ष उमेदवार डॉक्टर दिगंबर डोणनपल्ले यांना सपोर्ट करण्याचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. त्यांची निवडणूक निशाणी आहे सफरचंद आणि याच्या संदर्भात पुढील बैठक बी वरिष्ठ जिल्हा अध्यक्ष यांच्यासोबत करून आम्ही हे निर्णय लवकरच घेणार आहे.